विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत BA द्वितीय वर्षाच्या तृतीय सत्रामध्ये राजकीय सिद्धांत हा आपण मागच्या तासिकेमध्ये पेपर अभ्यासत होतो. या पेपरचा उत्तरार्थ आपण आजच्या तासिकेमध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, राजकीय सिद्धांत हा अभ्यासक्रम अभ्यासत असताना राजकीय सिद्धांताचा उगम, राजकीय सिद्धांताचं स्वरूप, राजकीय सिद्धांताची व्याप्ती या वेगवेगळ्या बाबीतून आपण राजकीय सिद्धांताचं आज अध्ययन करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, राजकीय सिद्धांत हा राज्यशास्त्रातील एक अतिशय महत्त्वाचा अभ्यासक्रम समजला जातो. या अभ्यासक्रमामध्ये खऱ्या अर्थाने राजकीय सिद्धांत, राजकीय विचारसरणी आणि विचारप्रवाह यांचा सहभाग असतो. राजकीय सिद्धांत हा जो पेपर राज्यशास्त्रामध्ये महत्त्वाचा मानला जातो, त्याचप्रमाणे राज्यशास्त्रामध्ये अनेक पेपरसुद्धा महत्त्वाचे मानले जातात. ज्याप्रमाणे तुलनात्मक राज्यशास्त्र, राजकीय विश्लेषण, आंतरराष्ट्रीय संबंध, राजकीय संस्था, वेगवेगळे पेपर जेव्हा आपण अभ्यासतो, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या देशाच्या शासन संस्थांचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे. जसे भारतीय शासन आणि राजकारण, ब्रिटनचे शासन आणि राजकारण, अमेरिकेचे शासन आणि राजकारण, या शासन आणि राजकारणाप्रमाणेच यांचा तुलनात्मक दृष्ट्यासुद्धा अभ्यास केला जातो. जसे 3 देशाची राज्यघटना, 4 देशाची राज्यघटना, इतर देशांची राज्यघटना, ज्यामध्ये भारत असेल, अमेरिका असेल, फ्रान्स असेल, ब्रिटन असेल. मग या शासन प्रणालींचा ज्या पद्धतीने अभ्यास केला जातो, त्याच पद्धतीने राज्यशास्त्रामध्ये राजकीय सिद्धांत हा पेपरसुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. मग राजकीय सिद्धांत हा पेपर कशा पद्धतीने उदयास आला, याचा उगम कशा पद्धतीने झाला, याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने राजकीय सिद्धांत उदयास आला असं म्हणतो, तर राजकीय सिद्धांत निर्माण होण्यामागची पार्श्वभूमीसुद्धा पाहावी लागते. हे पाहत असताना ज्या पद्धतीने राजकीय म्हणजेच पॉलिटिकल हा शब्द कशापासून आला, तर पॉलिटिकल हा शब्द पोलीस या शब्दापासून निर्माण झालेला आहे. पोलीस म्हणजे काय? पोलीस म्हणजेच इसवी सन पूर्व 4थ्या शतकामध्ये ग्रीक नगरराज्यातील जी छोटी छोटी नगरराज्य होती, त्या नगरराज्याला पोलीस असं म्हटलं जात होतं. मग या पोलीस याचा भ्रंश होऊन याचं पॉलिटिकल हा शब्द उदयास आला आणि पॉलिटिकल हा शब्द इंग्रजीमध्ये पॉलिटिकल म्हटलं जातं आणि मराठीमध्ये त्याला राज्यशास्त्र किंवा राजकीय असं म्हटलं जातं. म्हणजे राजकीय दृष्टीने ज्या ज्या गोष्टींचं अध्ययन केलं जातं, त्याला आपण एक प्रकारे सैद्धांतिक दृष्टिकोनातून अध्ययन करतो, तेव्हा सिद्धांत हा शब्द येतो. ज्या पद्धतीने पॉलिटिकल हा शब्द आला, त्याच पद्धतीने सिद्धांत शब्द येतो. मग सिद्धांत हा शब्द कसा उदयास आला, तर सिद्धांत हा शब्द थेरी या शब्दापासून बनलेला आहे. मग थेरी हा शब्द कसा आला, तर थेरी हा शब्द थिया या शब्दापासून बनलेला आहे. मग थियाचा अर्थ काय आहे, तर थियाचा अर्थ खऱ्या अर्थाने थिया हा शब्द लॅटिन शब्द आहे. या थिया शब्दापासून खऱ्या अर्थाने जी दृष्टी आहे, जी चष्मा आहे, जो अप्रोच आहे, त्याला आपण थिया म्हणतो. मग थियापासून थेरी हा शब्द उदयास आला. थेरी हा शब्द इंग्रजी भाषेतील आहे आणि थेरीलाच मराठीमध्ये सिद्धांत असे म्हणतात. मग जो अप्रोच आहे, जो सिद्धांत आहे, कशा पद्धतीने अध्ययन करावं हे जेव्हा आपण बघतो, त्यावेळी सिद्धांताची व्याप्तीही व्यापक होताना दिसून येते. याचं स्वरूप व्यापक होत असताना दिसून येतं. मग कसं? ज्यावेळी मानवी समुदाय एका सभ्य संस्कृतीकडे वळत होता, सभ्य संस्कृतीचा स्वीकार करत होता आणि सभ्य संस्कृती स्वीकारल्यानंतर त्यांनी जो संहिता स्वीकारली,
त्यांनी जो कायदा स्वीकारला, त्यांनी जे विचारांचं बंच स्वीकारलं, त्या विचारांच्या बंचचं, त्या विचारांच्या तत्वांचं स्वीकार हे आदिम कालखंडापासून मनुष्याने केलेलं आहे. मग त्या सिद्धांतामध्ये काय बाबी होत्या, तर त्याच्यामध्ये इथिक्स होते, त्याच्यामध्ये विचार होते, त्याच्यामध्ये तत्व होते. ती तत्व अशी होती की आपण सर्व एक आहोत, आपण मानव आहोत, आपण इतर प्राण्यांपेक्षा वेगळे आहोत. ही जी कन्सेप्ट आली, ही सैद्धांतिक दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने प्लेटो आणि ॲरिस्टॉटल या विचारवंतांनी निर्माण करून दिलेली आहे. मग ज्यावेळी आपण नगर राज्य यांचं अध्ययन करत होतो, या नगर राज्याला राज्यात रूपांतर करणारे जे महान विचारवंत आहेत, ते महान विचारवंत म्हणजेच प्लेटो आणि ॲरिस्टॉटल. या विचारवंतांनी ज्या समाजाचं अस्तित्व नगरामध्ये रूपांतरित होत होतं, त्या नगराला खऱ्या अर्थाने राज्यामध्ये रूपांतरित करणारे हे महान विचारवंत होते. मग आता प्रश्न होतो की राज्य कसं उदयास येतं, राज्यासाठी काही आधारभूत घटक आहेत का, या प्रकरणाची आपण पुढच्या प्रकरणामध्ये चर्चा करणार आहोत. जसे राज्यासाठी आधारभूत घटक सांगितलेले आहेत, ज्यामध्ये लोकसंख्या आहे, विशिष्ट भूप्रदेश आहे, त्याच्यानंतर सरकार आहे आणि सार्वभौमत्व आहे. मग या 4 घटकाशिवाय राज्य निर्माण होत नाही का? असो, या बाबतीत आपण जेव्हा राज्य म्हणजे काय, राज्याचे आधारभूत घटक काय आहेत, याची जेव्हा आपण चर्चा करू, त्यामध्ये त्याची माहिती बघू शकतो. परंतु जेव्हा हे राज्य उदयास आलं, या राज्यासाठी काही नियम बनले. मग नियम कसे बनले? ज्या समुदायांचं नेतृत्व करणारा एक विशिष्ट असा समुदाय होता, मग तो समुदाय समाजमान्य होता. त्या समुदायाचे नियम पूर्ण समाज पाळत असे. त्या समुदायाचे नियम पाळत असताना जेही नियम आहेत, ते सर्व नियम शासन सत्तेकडे गेले, शासन संस्थाकडे गेले आणि शासन संस्थाकडे गेल्यानंतर ते राज्याचे अधिकार बनले. मग राज्याचे ही जे स्वरूप आहे, राज्याचं जे कार्य आहे, राज्याचं कार्य काय होतं, तर जी संहिता आहे ती व्यवस्थित राबवणं. मग यापूर्वी अशी व्यवस्था नव्हती का? यापूर्वीसुद्धा अशी व्यवस्था होती, ज्यामध्ये अथेन्समध्ये आपण लोकशाही बघतो. अथेन्समध्ये लोकशाही बघत असताना त्या ठिकाणी लोकशाही कशी निर्माण झाली? लोकांचा जो समूह होता, हा समूह एक प्रकारे जनतेच्या विचारावर विश्वास ठेवणारा होता. मित्रहो, ही जी जनता आहे, ही जनता परिपूर्ण नाही आहे. या जनतेमध्ये जोही विश्वास आहे, तो इतरांच्या विश्वासावर विश्वास आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की जेही समाज काम करतं, तो समाज काम करत असताना या समुदायाला व्यवस्थितरित्या काम करण्यासाठी एक संहिता लागते आणि ही संहिता चालवणारे व्यक्ती लागतात. मग व्यक्ती कसा पाहिजे? तो व्यक्ती खऱ्या अर्थाने समाजमान्य पाहिजे. समाजामध्ये तो एक आयडियल पाहिजे. तो समाजाचे सर्व नियम आहेत, तत्व आहेत, त्याचा पालन करणारा पाहिजे. मग तो कसा करतो? तर तो इतरांचे विचार ऐकवतो, इतरांच्या विचारांचं समर्थन करतो आणि तो निर्णय देतो. आता कोणताही व्यक्ती निर्णय देत असताना तो सामुदायिक निर्णय देतो, व्यक्तिगत निर्णय देत नाही. आणि अशा पद्धतीने या लोकशाही विचारांची बीजे खऱ्या अर्थाने मानवी मूल्यातून निर्माण झालेली आहेत. मग मानवी मूल्य कशी निर्माण झाली, मानवी तत्वे कशी निर्माण झाली, याचा जेव्हा तुम्ही बारकाईने अभ्यास करताल, तेव्हा खऱ्या अर्थाने राजकीय सिद्धांताचा उगम झाला असे सिद्ध होतं. मग ज्या राज्याला चालविण्यासाठी जी शासन यंत्रणा लागते, ती शासन यंत्रणा निर्माण करण्यासाठी जे घटक लागतात, ते म्हणजे तत्व. मग तत्व कशी? तर ती तत्वे समाजाला मान्य पाहिजेत, समाजाला एक प्रकारे आयडियल बनवणारी पाहिजेत, समाजाला आदर्श बनवली पाहिजेत, समाजामध्ये शांतता, सहकार्य, समन्वय निर्माण झाला पाहिजे. मग याच्या विरुद्ध कोणते बाजू आहेत? समाजामध्ये द्वंद्व, समाजामध्ये संघर्ष, समाजामध्ये युद्ध आणि समाजामध्ये अशांतता. या तत्वांची जेव्हा आपण मिसळ करतो, तेव्हा युद्ध, शांतता, संघर्ष, शांतता, ह्या ज्या बाबी बघतो, तर या बाबी खऱ्या अर्थाने इथिक्सकडे वळतात. मग तेव्हा आपण म्हणतो की राजा कसा असावा, राज्य कसं असावं, या राज्यातील व्यक्ती कशा असावेत, या राज्यातील व्यक्तींचे संबंध कशा असावेत, या प्रत्येक घटकावर राजकीय सिद्धांताचे पैलू ठरलेले आहेत. ज्या पद्धतीने व्यक्तींचा, समुदायांचा, समाजाचा आणि राज्याचा
संबंध सैद्धांतिक दृष्टिकोनातून अध्ययन करतो तेव्हा राजकीय सिद्धांताची व्याप्ती ही व्यापक होत असते. मग ती कशी होते? जोही शासक असतो तो शासक समाजामध्ये अधिमान्य स्वरूपाचे निर्णय घेणं गरजेचं आहे. मग ते निर्णय कशा असावेत? या शासन यंत्रणेवरती कुणाचं वर्चस्व असावं याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. हा विचार खूप बारकाईने केला पाहिजे आणि हे करण्याचं काम राजकीय सिद्धांतकर्ते केलेले आहेत. त्यामध्ये सॉक्रेटिस आहेत, यामध्ये प्लेटो आहेत, यामध्ये अरिस्टॉटल आहेत. या तिन्ही विचारवंतांनी राज्य निर्माण होण्यासाठी एक संस्था सांगितलेली आहे, ती म्हणजेच सामाजिक संस्था. या सामाजिक संस्थेचं रूपांतर त्यांनी एका राज्यामध्ये केलेलं आहे आणि राज्याचं रूपांतर केल्यानंतर या राज्याला चालवण्यासाठी एक शासक निर्माण केलेला आहे. त्या शासकाला संपूर्ण अधिकार दिलेले आहेत. ज्या पद्धतीने आपण म्हणतो की प्राचीन कालखंडातील लोकशाही खूप छान होती. छान होती म्हणजे काय होतं? तर त्या काळात लोकांना मतदानाचा अधिकार होता, लोकांना शासन करण्याचा अधिकार होता. शासन करणं म्हणजे काय? तर जे व्यक्ती निवडून येतात ते निवडून येणं कशा पद्धतीने निवडून यावेत? ज्या पद्धतीने अथेन्समध्ये संविधान आलं, कशा पद्धतीचं संविधान होतं? या संविधानाच्या बाजू अभ्यासत असताना प्रथमतः त्या अथेन्स नगरराज्याचा नागरिक कोण असावा याचं विश्लेषण केलेलं आहे. मग तो नागरिक ठरवत असताना त्यामध्ये महिलांना गौणस्थान दिलेलं आहे, गुलामाला दासाला गौणस्थान दिलेलं आहे. तरीसुद्धा एक नागरिक कसा असावा या बाबतीत जेव्हा लिखाण केलं जातं, यामध्ये संविधानामध्ये जे समूह होते, अथेन्स नगरराज्यामध्ये एक 10 समूह होते. त्या 10 समूहाचे 50 प्रतिनिधी लोकशाहीच्या मार्गाने जात होते. पहा, म्हणजे जो समुदाय उदयास आलेला आहे त्या समुदायाने इतर मानवावर विश्वास ठेवलेला आहे की हा मानव, हा मनुष्य ज्या पद्धतीने काम करतो ते काम म्हणजेच एक प्रकारे राज्याची प्रगती आहे. मग तो समुदाय विशिष्ट अशा मानवाला तिथं प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवणार. हे जे 10 समुदाय होते, या 10 समुदायाचे 50 प्रतिनिधी निवडून जाणार. हे निवडून गेलेले प्रतिनिधी संपूर्ण जनतेचं काम करणार. हे जे 10 प्रतिनिधी गेले होते त्यासोबतच त्या ठिकाणी एक न्यायवर्ग होता जो न्याय देणारा होता, एक विधी म्हणजे कायदा बनवणारा वर्ग होता आणि सोबत एक प्रशासकीय यंत्रणा चालवणारा वर्ग होता. म्हणजेच आजची जी लोकशाही आहे, आजची जी लोकशाही बघतो ज्यामध्ये मॉन्टेस्क्यू या विचारवंतांनी सांगितलेलं आहे की कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. जेव्हा आपण आधुनिक कालखंडामध्ये बघतो तर कोणतेही शासनाचे रूप बघत असताना त्या रूपामध्ये कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ हे असणं गरजेचं आहे. मग कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ ज्या पद्धतीने बघतो हे एकत्रित असावे की विभक्त असावेत हे सिद्धांताचा भाग आहे. मग जेव्हा या पद्धतीचे विचार अभिजात कालखंडामध्ये उदयास आले, इथून खऱ्या अर्थाने लोकशाहीची सुरुवात झाली आणि इथून खऱ्या अर्थाने राजकीय सिद्धांताची सुरुवात झालेली आहे. यानंतरचा भाग पुढच्या तासिकेमध्ये बघू. धन्यवाद.